पुण्याकडे नव्याने सुरू झालेल्या वंदे भारत या सेमी बुलेट ट्रेनचं सांगली स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. वंदे भारत आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. हुबळीहून पुणे आणि कोल्हापूरहून पुणे अशा 2 गाड्या सांगली आणि मिरजकरांना प्राप्त झाल्यात. आज कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत या सेमी बुलेट ट्रेनचं उद्घाटन मिरज आणि सांगली स्टेशनवर जल्लोषी वातावरणामध्ये करण्यात आलं. मिरज स्थानकावर पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी राजा दयानंदी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासहित सर्व पक्षाचे नेते, पदाधिकारी, नागरिक यांच्या उपस्थितीत वंदे भारतचे उद्घाटन करण्यात आलं. यानंतर अवघ्या काही मिनिटात वंदे भारत सांगली स्थानकावर दाखल झाली. यावेळी सांगली स्थानकावर वंदे भारतचं जोरदार स्वागत करताना महिलांनी नृत्यही सादर केलं. तसेच पेढे वाटून वंदे भारत ट्रेनचं स्वागत करण्यात आलं. अवघ्या 3.5 तासात ही ट्रेन पुण्यात पोहोचणार आहे. त्यामुळे या ट्रेनचं सर्व प्रवासी वर्गातून स्वागत होतं. वंदे भारत ट्रेनचं स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने सांगलीकर उपस्थित होते. आनंद वाटला. याआधी पुण्याला जायला खूप वेळ लागायचा. आता मात्र कुठल्याही कामासाठी तात्काळ आम्ही पुण्याला पोहोचू शकतो आणि सांगलीची इतर शहरांशी असणारी कनेक्टिव्हिटी वाढणार. आज अतिशय आनंद होतो. गाडी बघून काय वाटलं? समाधान? छान वाटलं. अगदी लक्झरियस. आता प्रवास कधी करणार? लवकरच. नमस्कार. आज सांगली येथे वंदे भारत ही ट्रेन आजपासून सुरू झालेली आहे. त्याच्या स्वागतासाठी आम्ही महिला सगळ्या इथं जमलेलो आहोत. आम्हाला फार असा आनंद झालेला आहे की मोदी सरकारांनी परत एकदा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि वंदे भारत ही ट्रेन सुरू केलेली आहे. तर आम्ही सर्व महिलांच्या वतीने त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद मानते. वंदे भारत सुरू झाली आहे याचा आम्ही सर्व महिलांनी खूप आनंदात आणि जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशे वाजवून सर्व महिलांनी खूप आनंद व्यक्त केलेला आहे. पूर्ण सांगलीकरांना खूप आनंद झाला आहे. आज वंदे भारत सांगली स्टेशनमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी पेढे वाटून, साखर वाटून इथे सर्व स्टेशनवरती जल्लोष साजरा केलेला आहे. जय महाराष्ट्र. आजची वंदे मातरम भारत हे ट्रेन खूपच छान आहे. बघून समाधान वाटलं, आनंद वाटला. जय भारत वंदे मातरम अभिमान वाटला. वंदे भारत माता, भारत माता की जय. आणि आजचा दिवस मस्त सांगली करता फार आनंदाचा आहे. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि ह्यातला आणखी एक निर्णय म्हणजे वंदे मातरम ट्रेन सुरू झाली. आज कोल्हापूरमधून वंदे मातरम ट्रेन निघाली. जयसिंगपूर मिरज मार्गे सांगली या ठिकाणी त्या ट्रेनचा थांबा झाला. अगदी आनंदाच्या उत्साहामध्ये सर्व लोकांनी, सर्व नेत्यांनी, यामध्ये कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, माननीय आयुक्त गुप्ता साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते. जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं खूप खूप धन्यवाद. आज मिरज, सांगली, कोल्हापूर त्याचबरोबर अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे. आमच्या सांगलीकरांसाठी एक खरंच खूप महत्त्वाची आणि आनंदाची ही गोष्ट आहे. खरं तर इतिहासामध्ये आणखीन एक पान, सुनेरी पान असं म्हणता येईल त्याला, एक आलेलं आहे आणि ते म्हणजे वंदे भारत ट्रेन. ही वंदे भारत ट्रेन आमच्या सांगलीमध्ये आली आहे. याबद्दल मी मोदीजींचे खूप खूप आभार मानते. कारण जलद गतीची ट्रेन ही आमच्या इथं आलेली आहे आणि मोदीजींच्यामुळं आता हे सिद्ध झालं आहे की आपल्या भारतामध्ये भारत जो विकसित होतोय त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. यामुळे हे आपला भारत विकसित होत आहे. मी धन्यवाद मानते आमच्या सगळ्यांच्या वतीनं मोदीजींना. खूप खूप धन्यवाद.